झी 24 तास एक पाऊल पुढे। तर राज्यातल्या 21 दलित आणि डाव्या विचारांच्या संघटनांना एकत्र आणून नवीन राजकीय समीकरण जुळवण्याचा निर्धार भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं व्यक्त केलाय। बाबासाहेबांनी कल्पना केलेली रिपब्लिकन चळवळ विस्तारण्यासाठी हा प्रयत्न केला जाणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। या नव्या आघाडीतून राज्यातील राजकारणात नवा सशक्त पर्याय उभा करण्याचा प्रयत्न त्यांचा असणार आहे। आत्ता आमच्याबरोबर असणाऱ्या ज्या आम्ही बोलतो ते एकंदरीत 21 संघटना आहेत या महाराष्ट्रातल्या लहान मोठ्या सगळ्या, आणि अनेक संघटनांनी अशा डिस्कशन्समध्ये आम्ही असणारे इंटरेस्टेड आहोत म्हणून त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। रिपब्लिकन ऐक्य झालं पाहिजे अशी भूमिका आरपीआय नेते रामदास आठवले यांनी मांडली आहे। रिपब्लिकन नेत्यांपेक्षा जनतेचं ऐक्य महत्त्वाचं असल्याचं त्यांनी म्हटलंय। जनतेच्या ऐक्यासाठी नेत्यांचं फेडरेशन झालं पाहिजे असं मतही आठवले यांनी मांडलंय। बघितलं तर बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या माणसांचं ऐक्यच आहे। म्हणजे बाबासाहेबांच्या बद्दल कोणाच्या मनामध्ये दुमत असण्याचं कारण अजिबात नाही आहे, कारण बाबासाहेब आंबेडकर आहे त्यामुळे आम्ही आहोत। रिपब्लिकन ऐक्याचा जो विषय आहे तो एकदम असाच सुटण्यासारखा नाही आहे। एक तर आता आरपीआयचं ऐक्य होत असेल तर त्याला माझा विरोध अजिबात नाही आहे। मला असं वाटतं की रिपब्लिकन जनतेने या संबंधामध्ये गंभीरपणे विचार करणं अत्यंत आवश्यक आहे। आणि मी पुन्हा असं सांगितलंय की नेत्यांना दोष देण्यापेक्षा आणि नेत्यांना तर एकत्र करण्यापेक्षा मी ठरवलंय की लोकांना एकत्र केलं पाहिजे। झी 24 तास एक पाऊल पुढे।